अजितदादा गेल्यानंतर राजकारणामध्ये इतकी मोठी घडामोड होईल असं वाटलं नव्हतं. निश्चित काही कालावधी जाईल, त्याच्यानंतर या घडामोडी होणं साहजिक होतं. परंतु इतक्या तातडीच्या हालचाली होणे, काल राग सावळण्याचा कार्यक्रम झाल्याबरोबर सुमित्रा वहिनी मुंबईकडे जाणे, इतर राजकीय नेत्यांनी स्टेटमेंट दिले, हे थोडस मनाला पटत नाही. परंतु आता राजकारण आहे, त्यांच्या पक्षाने घेतलेला निर्णय आहे. तो का घेतला, कोणत्या परिस्थितीत घेतला, का घ्यावा लागला, हे सगळे जरी प्रश्नचिन्ह असले तरी अखेरला निर्णय हा झालेला आहे. म्हणून आज सुमित्रा वहिनी हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. त्यानंतरची रणनीती काय असेल किंवा त्यांच्या पक्षाचं काय होणार आहे, राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार आहे, महाराष्ट्राच्या अध्यक्षाचं काय, किंवा इतर जे काही घडामोडी आहेत, हे मला वाटतं आता लवकरच त्याच्यावर निपटारा हा होईल. एक अशी टीका होते यार की अवघे 2-3 दिवस इतकी सगळी नक्की राजकारण काय होतं, काय होतं, प्रत्येकाची हीच भावना आहे की पवार म्हणजे शरद पवार सोडले. नाही, मी कालही सांगितलं ना की राजकारणामध्ये जे कालच्या ज्या घडामोडी ज्या पाहिल्यात 2 दिवसातल्या, तर याच्यामुळे असं वाटतं माणसापेक्षा खुर्चीला जास्त महत्व आहे. राजकारणामध्ये खुर्ची जिंकलेली, सार्वजनिक जीवनामध्ये खुर्ची जिंकली, माणूस हरला हे एकंदरीत चित्र पाहायला मिळतं. म्हणून ह्या सर्वसामान्य माणसाला ह्या गोष्टी भावत नाही. दुखवटा सुद्धा शासकीय दुखवटा 3 दिवसाचा, तो संपण्याच्या आधी हे सर्व निर्णय होत आहेत. मला वाटतं हे जर वैयक्तिक विचाराल तर हे व्हायला नको होतं. थोडा कालावधी हा गेला पाहिजे होता. ही सर्वसामान्यांची भावना मी या ठिकाणी व्यक्त करतो. 2 एनसीपी एकत्र यावी या दादांची इच्छा होती आणि आमची इच्छा होती. अजितदादा पाटील चर्चा झाली होती, मात्र आता या चर्चेला खंड पडलाय असं शरद. अजितदादा हे राष्ट्रवादीचे सर्व होते. ते जे निर्णय घेतील त्याच्यावर कुणाचीही ताकद त्यांना क्रॉस करण्याची नव्हती, कोणत्याही नेत्याची नव्हती. म्हणून त्यांच्या शब्दाला असलेली किंमत, आणि त्यासाठी त्यांनी शरद पवार साहेबांशी किंवा इतर लघु नेत्यांशी झालेली त्यांची जे काही बैठकी आहे असं जे म्हणतात, तर त्याच्यात जो निर्णय झाला असता तो सर्वांनी मान्यही केला असता. परंतु आता मला वाटतं परिस्थिती बदललेली आहे. आता सामूहिक निर्णयाचे एक नवीन वारं या राजकारणामध्ये चालेल. म्हणून कदाचित शरद पवार साहेबांनी आता याच्यात खंड पडेल अशी शंका व्यक्त केली. सुमित्रा पवार शपथ घेणार हे माहित नाही, तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे, तत्कालीन पटवर्धनाच्या पुढाकाराने होत असेल असं शरद पवार म्हणाले. त्यांची नाराजी स्पष्ट करायची. शरद पवारांनी जे सूचक वक्तव्य केलेलं आहे ते जर पाहिलं तर मला वाटतं या सर्व राजकारणातल्या घडामोडीमध्ये शरद पवारांना विचारलं गेलं नसावं. त्यांचे असलेले राजकीय सल्लागार, पक्षाचे असलेले नेते यांनीच ठरवून घेतलेला हा निर्णय. म्हणून शरद पवारांना कितपत माहिती आहे याबद्दल सांगणं आता शक्य पण नाही. फडणवीस काल म्हणाले की जे काही निर्णय असेल राष्ट्रवादी तो मान्य, तुमच्या पक्षाची भूमिका काय? नाही, आम्ही पण तीच भूमिका आमची असणार, जी देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतली तीच भूमिका आमची असणार आहे. अखेरला निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे. अजितदादाच्या पक्षाच्या आमदारांनी, मंत्र्यांनी त्यांनी तो निर्णय घ्यायचा आहे, आणि त्यांचा जो काही निर्णय असेल त्यांना आम्हाला पाठिंबा देणं गरजेचं होऊन जाईल, क्रमप्राप्त होईल. म्हणून त्यांनी काय निर्णय घेतला त्याला विरोध करण्याची आमच्या कोणतीही मानसिक तयारी पण नाही, आम्ही करणारही नाही. जी काही चर्चा सुरू आहे त्यात भाजपचे नाव झालं. शरद पवार म्हणतात जाण्याचा संबंध नव्हता, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणतात, भाजपसोबत सत्तेत जाणार असे प्रश्न पडले असतील तर त्या पक्षाचं नाव आमच्या चर्चेत येण्याचा संबंध नव्हता, म्हणजे दोघे एकत्र येणार आहे त्याच्यावर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
मग पवार वाया जाणार किंवा शरद पवारांचा भाजपचा संबंध नव्हता असं. दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रित यायची ही पहिली त्यांची भूमिका होती. त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा ही दुसरी टाइम होता. म्हणून पहिले एकत्र यायचं का ह्याच्यावर चर्चा घडलेली आहे. परंतु मला असं वाटतं की त्यात भाजपचा संबंध असण्याचं काही कारण नाही. परंतु एकंदरीत जर ते एकत्र आले असते तर निश्चित ते एनडीए सरकारमध्ये आले असते, महाराष्ट्रामध्ये महायुतीमध्ये त्यांनी आले असते आणि त्याच पद्धतीचं राजकारण पुढे चाललं असतं. सचिन पवार परिवारातूनच करा आणि एनसीपीच्या विलीनीकरणाबाबत पवार कुटुंबाचं म्हणणं विचारात घ्या असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाला राष्ट्रवादीच्या नेत्यांना निरोप द्यायची सूत्रांची माहिती. मुळामध्ये राष्ट्रवादीचे जे काही नेते आहेत अजितदादा गटाचे, त्यांचं सर्वांचं आता या वेळेला ज्या क्षणी तरी जी घटना घडली त्यानुसार आता पवार कुटुंबातलाच माणूस राष्ट्रीय अध्यक्ष होईल हे जवळपास निश्चित आहे. आणि म्हणून भाजप काय किंवा आम्ही काय, आम्ही त्यांच्या भूमिकेला समर्थन देणार आहोत. म्हणून आता राष्ट्रीय अध्यक्ष हा त्यांच्या कार्यकारिणीमध्ये काय ठरवतो माहित नाही, परंतु मला वाटतं हे पवार कुटुंबातलाच आज राष्ट्रीय अध्यक्ष होईल. स्थानिक निवडणुकांमध्ये जिल्हा परिषदामध्ये तुमच्यावर आरोप करते, तुम्ही गदावादी, तुम्ही धोकादार, फसवणूक भाजपने काय बोलावं, काय निवडणुकीमध्ये काय प्रचार करावा हा त्यांचा विषय आहे. परंतु इतक्या सफाईनं स्थानिक नेते खोटं बोलतील याच्यावर माझा आता विश्वास बसत नाही, पण आता ठेवावं लागेल. अशा पद्धतीने वक्तव्य करणं योग्य नाहीये. मी त्यांना पुन्हा विनंती करतो. आणि जर असंच केलं तर आम्हाला जर बोलावं लागलं तर मग ह्या नेत्यांनी काय काय गडबडी केल्यात हे वरिष्ठाच्या कानी मी निश्चित टाकेल. राज्यात आणि केंद्राच्या तिजोरीत ठणठणाट आहे आणि याचं खापर लाडक्या बहिणीवर पडलं असं नाना पटोले. लाडक्या बहिणीच्या मुळे तिजोरीत खणखणाट आहे असं म्हणणं चुकीचं आहे. ही योजना आम्ही अत्यंत विचारपूर्वक सुरू केलेली आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलंय की ही योजना आम्ही बंद पडू देणार नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलंय आम्ही बंद पडू देणार नाही. म्हणून आम्ही तिजोरी कशी भरायची याचा निश्चित प्रयत्न करू, परंतु लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही.